ट्राकिंग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं आरव आणि आलोकमध्ये कॅरमचं कॉम्पिटिशन सुरू असतं आणि दोघांच्याही एक एक सोंगड्या असतात आणि सर्वजण आरवलाच चेअरअप करत असतात, पण त्याला शेवटची सोंगडी जात नाही. त्यानंतर आलोकचा टर्न येतो. त्यावेळेस आलोक हा दोन्हीही सोंगड्यामध्ये घालतो आणि डाव जिंकतो. त्यानंतर इकडं आलोक म्हणतो की मी तुला कितीदा सांगितलं आहे की माझी काळजी म्हणून तू येऊ नको, आणि जर तुला माझ्याकडून डाव हरायचा असेल तर तू येऊ शकतोस आणि मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. त्यावेळेस दोघं भाऊ एकमेकांच्या गळ्याला पडून घट्ट मिठी मारतात आणि इकडं आरव म्हणतो की हो, मी तसंच करेल, आणि इकडं आलोक म्हणतो की मी तुझा दादा आहे आणि दादाच राहणार आहे. त्यावेळेस तो म्हणतो की हो, हे खरं आहे. आणि त्यानंतर इकडं आलोकची नजर ही भाग्यश्रीच्या पर्सवरती जाते आणि इकडं भाग्यश्रीची मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो. त्यावेळेस इकडं वैद्यभुवा आणि चित्रा हे बसलेले असतात आणि म्हणत असतात की आता त्यांनी 2 लाखाची मागणी केली आहे आणि एवढे पैसे आपण लगेच कुठून आणायचे, त्यामुळे ते सगळे विचार करत असतात. त्यावेळेस इकडं चित्रा म्हणते की प्राजक्ताकडे आहे ना, आपण ते घेऊया. त्यावेळेस इकडं वैद्यभुवा म्हणतात की अजिबात नाही, आणि ते 1 तासात येतो म्हणून ते बाहेर निघून जातात. त्यानंतर इकडं भाग्यश्रीच्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सगळे डान्स करत असतात. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते मी पण माझ्याच लग्नामध्ये डान्स नाही केला तर काय मग, आणि मला डान्स करायचा आहे. त्यानंतर तीही डान्स करते आणि घरातील सगळेजण मिळून इथे डान्स करत असतात. तेवढ्यामध्ये तिथं आरव आणि आलोक येतात आणि म्हणतात की इथे तरी हाच पत्ता आहे, पण घरामध्ये काहीतरी कार्य दिसत आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे आणि खूप आवाज पण येत आहे. त्यावेळेस आलोकला म्हणतात की तुम्ही इथं थांबा आणि मी पर्स देऊन येतो, म्हणून वेटर्सचं रूप घेऊन ते ज्यूस देत जात असतात. तेवढ्यामध्ये आरवची नजर ही भाग्यश्रीवरती पडते आणि भाग्यश्री ही खूप छान डान्स करत असते आणि आरवला खूप आवडतं आणि त्याची नजर ही भाग्यश्रीवरून हटतच नाही आणि तो तिला पाहतच राहतो. आणि त्यानंतर भाग्यश्रीची नजर ही आरववरती पडते. त्यानंतर इकडं वैद्यभुवा हे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी इथे जातात. तेव्हा शेजारी त्यांना म्हणतात की आम्ही तुम्हाला असंच देणार होतो ना, तेच आताच देतो, म्हणून त्यांना पैसे देतात. त्यानंतर इकडं भाग्यश्रीची ओढणी ही आरवच्या घड्याळामध्ये अडकते. त्यानंतर इकडं वैद्यभुवा जेव्हा पैसे मागायला जातात त्यावेळेस ते त्यांना 2,000 रुपयेच देतात. त्यानंतर इकडं भाग्यश्रीची ओढणी ही आरवच्या घड्याळीमध्ये अडकते आणि आलोक हा बाहेर बसलेला असतो. तिथे खूप गाड्यांचा आवाज आणि इथं म्युझिकचा आवाज येत असतो, त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो. तरीही तो शांत बसलेला असतो. तेवढ्यामध्ये प्राजक्ता येते आणि तिच्या हातातली प्लेट ही आलोकच्या डोक्यामध्ये पडते आणि सर्व फुले ही सांडतात. त्यानंतर तो प्राजक्ताला काही पाहत नाही आणि म्हणतो की तुमचं लक्ष कुठं असतं, आणि तो रागात येतो. त्यानंतर इकडं आरव हा भाग्यश्रीच्या हातातून ओढणी काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती निघत नाही आणि तो विचारतो की इथं कोणाचं लग्न आहे का, तुझ्या बहिणीचं लग्न आहे का. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की हे माझंच लग्न आहे. आणि त्यानंतर इकडं तो म्हणतो की तुम्ही खूप छान डान्स करता. त्यानंतर तो म्हणतो की मलाही आवडेल तुमच्यासमोर डान्स करायला. त्यानंतर ती म्हणते की मी हातामध्ये मेहंदी लावलेली आहे. त्यानंतर इकडं आरव रागाने तिथं असलेला मेहंदीचा कोन घेतो आणि तो घेऊन येतो. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की ठीक आहे. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मलाच उशीर झाला वाटतं हे वॉलेट द्यायला. त्यानंतर इकडं आलोक हा हातावरती मेहंदी काढतो आणि प्राजक्ता हे पाहते आणि ती जवळ येत असते. तेवढ्या तिचा पाय घसरतो आणि आलोक तिला पकडतो आणि आलोकच्या हाताची मेहंदी ही प्राजक्ताच्या हातावरती लागते आणि त्यानंतर ती म्हणते की हे